वर्षी पावसाळ्यात 2024-25च्या हंगामात खरीप हंगामात कित्येक शेतकऱ्यांचे ई पीक झालेले नाही. ऑनलाईन ई पीक करण्यासाठी सिरोंच्यात खूप मोठी तारेची कसरत करावी लागते. या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसतो, इंटरनेट नसते. त्याच्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आणि हे जे ई पीक आहे हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे. पण कित्येक शेतकऱ्यांना मोबाईल चालवता येत नाही, इंटरनेट त्यांना कळत नाही किंवा नेटवर्क नसल्यामुळे ई पीक होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोतवालांना किंवा तलाठ्यांना ई पीक करण्यासाठी दिल्यानंतरसुद्धा अगदी वेळ जाईपर्यंत त्यांनी कधी त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यानंतर असं झालं आहे की माननीय अन्न व नागरी कृषी पुरवठा मंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली की ई पीक नसलेल्या शेतकऱ्यांचे ई पीक करण्यात यावे. ह्याचं परिपत्रक काढण्यात आलं. तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना, तलाठ्यांना आणि सहाय्यकांना त्याची प्रत पाठवण्यात आली. पण प्रत्येकाने आपले हात झटकले आणि फक्त गडचिरोली जिल्हाच नाही ह्याच्यात संपूर्ण विदर्भातील सगळ्या शेतकऱ्यांची हेच हाल आहेत. आणि ई पीक न झाल्यामुळे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता संकट शेतकऱ्यांवर लोटलेलं आहे हे की ई पीक नाही तर आम्ही तुम्हाला पीक कर्ज देणार नाही, असे बँकेचे धोरण झालेले आहे. ह्या धोरणामुळे शेतकरी अगदी म्हणजे कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. कारण एकतर ई पीकचे पैसे मिळणार नाही, धान्याची विक्री केली पण धान्याचे पैसे मिळाले नाहीत आणि शासनाने प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे आता मशागत आहे, बियाणे आहेत, खते आहेत, मजुरी द्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टीला पैसा आणणार तरी कुठून शेतकरी? आणि शेतकरी जो पिकवतो त्यातील 75% धान्य जे आहे महाराष्ट्र शासनालाच विकतो. आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत FCD गोडाऊनला जातो आहे. FCI गोडाऊनमध्ये जातं म्हणजे हे शासनाच्या दरबारीत जात आहे ना. मग शासनाने याच्यावर काहीतरी विचार करून तोडगा काढायला, शासनस्तरावर तोडगा काढायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हवी तितकी मदत द्यायला पाहिजे. ह्या माध्यमातून शासनाने महसूल अधिकाऱ्यांना कमीत कमी निर्देश देऊन शेतकऱ्यांना ई पीक नसताना किंवा ई पिकाची दुसऱ्या पद्धतीने सुद्धा नोंदणी करून, ऑनलाईन नाही तर ऑफलाईन नोंदणी करून सुद्धा बँकांमार्फत पीक कर्ज मिळण्यासाठी सहकार्य करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.